महाराष्ट्र राज्यातील माझ्या सर्व आदिवासी अनुसूचित टोकरे महादेव मल्हार कोळी जमातीच्या बांधवांना माझा नमस्कार. बांधवांनो, आज जातीचे प्रमाणपत्र मिळवताना जो संघर्ष आपल्याला करावा लागत आहे आणि एवढ्या अथक संघर्षानंतरसुद्धा आपल्याला सुलभरित्या रीतसर जातीचे प्रमाणपत्र प्रांत अधिकारी देत नाहीत, या सर्व समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागत आहे. यामागे कारण असे की प्रांत अधिकारी यांना संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याप्रमाणे कोळी नोंदीवरून टोकरे महादेव मल्हार कोळी जमातीचे प्रमाणपत्र द्यावेत असे लेखी आदेश देत नाही आहेत. आणि प्रांत हे सक्षम अधिकारी असले तरीसुद्धा त्यांना कुठेतरी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसारच आपल्या कार्यभाराची अंमलबजावणी करावी लागते. आणि या सर्व विषयामध्ये राजकीय हस्तक्षेपसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसत आहे. कारण येणाऱ्या निवडणुकींवर या बाबीचा नक्कीच प्रभाव पडणार आहे, यामध्ये कुठेही तीळमात्र शंका आपल्याला आता राहिलेली दिसत नाही. कारण आपल्या घरात वडिलांना जातीचे प्रमाणपत्र मिळालेले असते, पण मुलांना जातीचे प्रमाणपत्र प्रांत अधिकारी देताना दिसत नाही आहेत. कोणकोणत्या केसेसमध्ये 2016च्या आधी दिलेली नमुना ब स्वरूपाची जात प्रमाणपत्रे प्रांत अधिकारी नमुना क स्वरूपात बदलून देत नाही आहेत. वास्तविक तशा स्वरूपाचा 22 जून 2016 रोजीचा शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की ज्या नागरिकांना विहित नमुन्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र वितरित केले नसतील, त्या नागरिकांना तात्काळ आधी वितरित केलेली नमुना ब स्वरूपाची जात प्रमाणपत्रे बदलून नमुना क स्वरूपात निर्गमित करावीत असा स्पष्ट शासन निर्णय असून सुद्धा प्रांत अधिकारी आपल्याला नमुना ब चे नमुना क स्वरूपात सुद्धा जात प्रमाणपत्र करून देत नाही आहेत. म्हणजेच शासन निर्णयाची सुद्धा पायमल्ली या ठिकाणी प्रांत अधिकारी करत असल्याचे बऱ्याच ठिकाणी निदर्शनास येत आहे. तर बांधवांनो, आपण विचार करतो की आपल्यासोबत वास्तव्य करत असलेल्या अन्य अनुसूचित जमातीच्या नागरिकांना सुलभरित्या जात प्रमाणपत्र मिळत असते आणि आपण अनुसूचित जमातीचे दावेदार असून सुद्धा आपल्याला सुलभरित्या जात प्रमाणपत्र मिळत नाही. फार मोठा संघर्ष करावा लागतो. यामागे बरीच कारणं आहेत. काही कोर्टाची निकाल आहेत. त्या निकालांचा चुकीचा वापर करून आपल्यावर ते निकाल थोपविण्यात येत आहेत आणि केंद्राकडून व राज्य शासनाकडून आपल्या जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर जो निधी येतो तो निधी गडप करण्याचा मोठा प्रकार कित्येक वर्षे राज्यात चाललेला आहे. आणि अचानकच अशा परिस्थितीमध्ये आता मोठ्या प्रमाणात साक्षरता निर्माण होते, अभ्यास होतो. आपण आपल्या जमातीची महसुली कागदपत्रे घेऊन शासनासमोर जातो, ऐतिहासिक दस्तऐवज घेऊन शासनासमोर जातो. महाराष्ट्र राज्यातील कलम 1966चं 36 अ ची कलम, ज्या नोंदीच्या आधारे आपण आदिवासी अनुसूचित जमातीचे दावेदार असल्याच्या नोंदी शासनासमोर नेतो. या सगळ्यांमुळे शासनासह राज्यातील जी काही आदिवासी लॉबी आहे त्या लॉबीला अडचण वाटत आहे. कारण आदिवासी अशिक्षित जमात अचानक सुशिक्षित होऊन स्वतः जमात सिद्ध करायला मागील 1 ते 1.5 वर्षापासून शासनासमोर संघर्ष करत आहे. तर ही बाब आपल्या विरोधात, आपल्या निधीचा घोटाळा करणाऱ्या आदिवासी आमदारांच्या लॉबीला ही बाब नक्कीच अडचणीत आणण्यासारखी आहे आणि ते
हवालदिल झालेले आहेत. आपण विविध मोर्चे, पदयात्रा, आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत. मागील महिन्यामध्ये 20 ऑक्टोबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागाला आपल्या विषयाचा सारासार अभ्यास करण्याकरिता समिती गठीत करण्याचे आदेश केले होते, परंतु अद्याप त्या आदेशाची अंमलबजावणी संबंधित विभागाकडून किंवा राज्य शासनाकडून पार पडल्याची आपल्याला कुठेही दिसत नाही. बांधवांनो, समिती गठीत करण्याची मागणी ही अगदी न्यायिक आहे. कारण आज शासन दरबारी किंवा प्रशासन दरबारी आपली जमात सिद्ध न झाल्यामुळे आपल्याला या सर्व जाचाला सामोरं जावं लागत आहे. पण समितीच्या माध्यमातून, ज्या समितीमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश असतील, ज्यांनी महाराष्ट्रातील उच्च न्यायालयामध्ये सेवा पुरवलेली आहे, असे सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली असणारी समिती आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्या समितीसमोर आपल्या जमातीचे दावे, ज्या आधारे आपण आपली जमात सिद्ध करू शकतो, हे दावे आपण न्यायमूर्तींसमोर सादर करू शकतो. त्यामध्ये आपल्याला आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल. आपण शासनावर कुठल्याही प्रकारे दबाव आणू इच्छित नाही किंवा शासनाला एकतर्फी निर्णय पारित करण्याकरिता आपण प्रवृत्त करत नाहीत. कारण आपल्या जमातीबद्दल काही आदिवासी जे आज लाभधारक आहेत, जे लाभ घेत आहेत, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी संभ्रम आहे. कारण त्या प्रकारचं वातावरण राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे किंवा मीडिया पत्रकारांच्या माध्यमाद्वारे सुद्धा या सर्व संघर्षामध्ये बातम्या ज्या झळाळत आहेत त्या म्हणजे आदिवासी कोळी समाज आरक्षणाची मागणी करत आहे, अशा प्रकारच्या बातम्यासुद्धा झळाळत आहेत. तर एक वातावरण निर्मिती राज्यामध्ये आपल्या विरोधात झालेली आहे. पण मूळ मुद्दा तसा नाही आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये क्रमांक 28, 29, 30 क्रमांकावर असणाऱ्या अनुसूचित जमातीचे दावेदार आपण आहोत, हे आपल्याला माहीत आहे. पण आज ही बाब मानायला जे आज मूळ लाभधारक आदिवासी आहेत हे तयार नाहीत. कारण त्यांना त्यांच्या हक्कांवर गैर आदिवासी घुसखोरी करत असल्याचा संभ्रम आहे. बांधवांनो, हा संभ्रम आपण शासनाला धारेवर धरून किंवा आपल्याला एकतर्फी न्याय देण्याकरता प्रवृत्त करणार नसून आपण रीतसर पद्धतीने सेवानिवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची मागणी करीत आहोत आणि तीच मागणी योग्य असली पाहिजे असे मला वाटते. कारण कुणाच्याही मनात संभ्रम याद्वारे तयार होणार नाही. आपण आपल्या जमातीचे दावे रीतसरपणे न्यायमूर्तींना सादर करू. त्या सर्व मेरिट्सच्या आधारे न्यायमूर्ती सर्व निदर्शनाअंती जो काही अहवाल शासनासमोर सादर करतील, त्या अहवालाद्वारे आपल्याला शासनाद्वारे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शासन निर्णय पारित होऊन मिळेल आणि आपल्याला आपल्या हक्काचे मिळेल. आणि या माध्यमाद्वारे जे काही मूळ आदिवासी जे आजचे लाभधारक आहेत त्यांच्याही मनात कुठला संभ्रम असणार नाही. आज आपण कितीही स्वतःला त्यांच्या नजरेत मूळ आदिवासी म्हणत असलो, परंतु या राजकीय किंवा सामाजिक किंवा मीडियाद्वारे चुकीच्या वातावरण निर्मितीमुळे त्यांच्या मनात कुठेतरी संभ्रम आहे. म्हणून आपल्याला सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची मागणी करणे ही आजच्या घडीला उचित मागणी असेल असे मला या ठिकाणी वाटते. बांधवांनो, शेवटी हे राज्य शासन आहे आणि आपल्याला न्याय देण्याची जबाबदारी ही सुद्धा राज्य शासनाकडेच आहे. आपण विविध संघर्ष मोर्चे आंदोलन करून राज्य शासनाचं लक्ष वेधून घेतलं आणि राज्य शासनाने सुद्धा आपल्या बाजूने
समिती गठीत करण्याचा एक सकारात्मक निर्णय दिलेला आहे. असे असताना आपण आपल्या या आंदोलनाला वेगळे वळण न देता आता एक स्ट्रेट पाथ फॉलो केला पाहिजे आणि माननीय सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये विविध विभागाचे सचिव, आयुक्त यांची बॉडी असणार. त्याच्यामध्ये आपल्या जमातीचे अभ्यासक किंवा प्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्या जमातीचे सर्व पुरावे, महसुली डॉक्युमेंट्स, दस्तऐवज, त्याच्यामध्ये गॅझेटियर, नंतर सेन्सस रिपोर्ट्स, या सर्व माहितीच्या आधारे सोशल स्टेटस सिद्ध करणारी सर्व कागदपत्रे, या सर्व माहितीच्या आधारे आपण त्या ठिकाणी कशाप्रकारे आपण डावलले गेलेलो आहोत आणि आपल्याला कशाप्रकारे आपल्या हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे, या सर्व बाबी आपण त्या समितीच्या समोर मांडू. कारण हाच एक योग्य मार्ग आहे असे मला वाटते. कारण या समितीच्या माध्यमातून कुणाच्याही मनामध्ये संभ्रम राहणार नाही आणि जे कोणी या विषयामध्ये राजकारण करू पाहतात त्यांनासुद्धा राजकारण करण्याची या समितीच्या माध्यमातून जागा कुठे उरणार नाही. आपल्याला जे हक्काचे आहे ते मिळेल आणि दुसरं कोणाच्याही मनात संभ्रम तयार होणार नाही. आजच्या घडीला संभ्रम तयार केला जात आहे. या सामाजिक आणि राजकीय माध्यमातून दोन समाज घटकांमध्ये संभ्रम तयार करून एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात चालू असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. पण यामध्ये कुठंतरी एवढ्या वर्षापासून संघर्ष करणारी मूळ आदिवासी अनुसूचित जमातीचे दावेदार असलेल्या टोकरे महादेव मल्हार कोळी डावलल्या जाऊ नये असे माझे मत आहे. आपला लढा हा आपण योग्य दिशेने आतापर्यंत खेचत आणलेला आहे आणि त्याला एक निर्णायक त्याच्यामध्ये आपल्याला निर्णय आपल्या बाजूने न्याय आपल्याला मिळवून घ्यायचा आहे असं या ठिकाणी मला आपल्याला सांगावंसं वाटतं. आपल्या जमातीतील सर्व संघर्ष योद्ध्यांना, लढवय्यांना, नेत्यांना, पुढारी मंडळींना या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे मी विनंती करू इच्छितो की आपल्याला सर्वांना या समितीची एकमुखाने मागणी करणं आवश्यक आहे आणि न्याय मिळवण्याकरिता याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे कोणता पर्याय असेल तर आपण तो जमातीला सुचवावा. आम्ही सर्व त्या पर्यायाचा विचार करून त्याचा आदर करू, योग्य वाटल्यास त्याचा आदर करू आणि त्या पद्धतीने आपण सर्व मार्गक्रमण करू. पण आजच्या घडीला ज्याप्रमाणे सामाजिक वातावरण आपल्या विरोधामध्ये तयार झालेलं आहे त्याला उत्तर देण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने एक पारदर्शक समिती गठीत होणं आवश्यक आहे आणि आपण आपल्या हक्काचे मागत आहोत, न्यायाचे मागत आहोत. आपण आदिवासी अनुसूचित जमातीचे दावेदार आहोत हे त्या कमिटीच्या माध्यमातून सिद्ध होईलच, यात कुठेही तीळमात्र शंका नाही. आणि त्या कमिटीमध्ये फक्त आदिवासी अनुसूचित जमातीतीलच नागरिक, प्रतिनिधी, अभ्यासक असले पाहिजेत असं माझं आणि माझ्यासह सर्व राज्यातील अभ्यासकांचं मत आहे. त्यामध्ये कुठलेही लोकप्रतिनिधी जमातीचे अभ्यासक घ्यावेत आणि त्या अभ्यासकांना उर्वरित अभ्यासक आम्ही डॉक्युमेंट्सद्वारे मदत करू आणि त्या मानसिकतेने आपल्याला न्याय मिळवून घेण्याकरिता कुठलीही अंतर्गत रस्सीखेच न करता आपल्याला हा न्याय पदरात पाडून घेणं आहे. कारण या अंतर्गत रस्सीखेचामुळे जमातीला एवढी वर्ष मोठा फटका बसलेला आहे आणि दर पंचवार्षिकला हेच पायंडे घेऊन आपल्याला राज्य शासनासमोर न्याय मागण्याकरता संघर्ष, मोर्चे, आंदोलनं करावी लागत आहेत. या सर्व ज्याच्यामुळे आपल्या तरुण पिढीला फार मोठं नुकसान झालेलं आहे. मागच्या 10 ते 15-20 वर्षामध्ये आपली जमातीची जी तरुण पिढी आहे, जी विविध पदांवरती आज या आरक्षणाच्या माध्यमातून सेवेत राहिली असती किंवा राजकीय क्षेत्रामध्ये राहिली असती, त्या पिढीला या सर्व लाभापासून वंचित राहावं लागत आहे. याला कुठेतरी आपला अंतर्गत रस्सीखेचसुद्धा जबाबदार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणून आपण आता सर्वांनी एक वज्रमूठ बांधूया. जो कोणी व्यक्ती त्या समितीमध्ये असेल त्यांना आपण सर्व एकमुखाने साथ देऊ
आपल्याला जो काही अभ्यास असेल, कोणीही परफेक्ट नसतो. आपल्याला प्रत्येकाचा एक वेगवेगळा अभ्यास असतो. समितीमध्ये न्याय मिळवून घेण्यासाठी ज्या पुराव्यांची मदत आपल्याला लागेल, आपण त्या अभ्यासकांना पुरवूया. या जमातीच्या संघर्ष लढ्यामध्ये ठामपणे उभे असणारे राज्यातील सर्व विविध जिल्ह्यातील नेतृत्व, संघर्षवीर या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि या लढ्याला निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचविण्याकरिता आपले अभिनंदन करतो. फक्त आता या निर्णायक टप्प्यामध्ये समाजाला योग्य तो न्याय मिळावा या शुद्ध हेतूने आपण सर्व एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून पुढे चालत राहायचं आहे, अशा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. जय भीम, जय संविधान, जय आदिवासी.